आणि हा म्हणजे मूर्ख माणूस संग्राम बाप्पू. तुमचा सर्वात आजपर्यंत काम केलं त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी अडचण कुठली आली का? निर्णय घेताना असेल किंवा काम करताना जे असेल? इथं मी माझ्या अख्ख्या पिढीमध्ये कोण राजकारणामध्ये नाही आहे. माझा म्हणजे गुरनानी फॅमिलीमध्ये मी पहिला आहे की जो राजकारणामध्ये. काय आश्वासनं घेऊन आता सध्या प्रचारासाठी फिरताय किंवा लोकांना भेटताय? भाजपचे सत्ताधारी आहेत त्यांच्याकडनं तिथं तो प्रोजेक्ट राबवण्याचा, तिथं घात करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. सध्याच्या स्थितीला खूप सारी लोकं राजकारणामध्ये येत आहेत. याकडे आपण कसं पाहता? भाजपला आपण तिथं निवडून देतोय, त्या लोकांना खरंच कधी असं वाटलं नाही का की बाबा की इकडं आपण युवकांना आणि विद्यार्थ्यांना आपण तिकडं एक मैदान उपलब्ध करून देऊ. 17-18 वर्षापासूनच राजकारणामध्ये काम करताय, तर त्याचा काही फायदा काय असतात विद्यार्थ्यांचे प्रश्न सध्याच्या स्थितीला जर नथुराम गोडसे हा देशभक्त आहे. अशा तिन्ही पक्षातली लोकं जर पाहिली तर बऱ्यापैकी सत्तेमध्ये जात आहेत. ही बाकीची विरोधी पक्ष संपेल असं वाटतं का? म्हणजे तुम्ही आंदोलन त्या पॉडकास्टच्या नंतर केलं होतं? आणि हे फ्लेक्स लावून हे प्रशासनाला मी जागा करण्याचं काम करतोय. त्यांच्या अधिकाऱ्यांना जाऊन भेटताय, आयुक्तांना जाऊन भेटताय. यावेळी आव्हानं काय असतात समोर? असं कोणाला तुम्ही सुचवलं होतं किंवा कोणासाठी तुम्ही फ्लेक्स लावून आंदोलन केलं होतं असं काय आहे? NSUIच्या माध्यमातून आपला जो विरोधक होता तो ABVP आणि भाजपच होता. कुणी राजकारणामध्ये आहे घरचे किंवा कुटुंबातली? गुन्हे असू दे, काही असू दे, पण माझा अध्यक्ष माझ्या मागे ठामपणे उभा आहे. नौदलामध्ये, आर्मीमध्ये महिलांना संधी ही शरद पवार साहेबांनी दिलेली. हे फक्त स्वतःच्या वैयक्तिक विकासासाठी हे भाजपमध्ये चालले. किंवा शरद पवारांबरोबर आपण काम केलं पाहिजे, त्यांच्या पक्षामध्ये काम केलं पाहिजे, याच्या मागची काहीतरी स्टोरी असेल. ती पवारसाहेबांची डीपमध्ये भेट झाली आहे मोकळ्या वेळेत. अजूनही संग्राम बाबू भंडाऱ्यावरती वैयक्तिक राग आहे. पण ॲक्च्युअलमध्ये तुम्ही राजकारणामध्ये कसे आलात? प्रेरणा कुठून मिळाली? नमस्कार, मी दीपक ढाकणे. स्वागत आहे तुमचं #वैयक्तिक या चॅनलवरती. #वैयक्तिकच्या माध्यमातून सध्या आपण वेगवेगळ्या राजकीय लोकांच्या मुलाखती घेतोय. त्याचं कारणही असं आहे की सध्याच्या स्थितीला नगरपालिका असेल आणि आता पुणे महानगरपालिकेची निवडणूक येते. त्या अनुषंगाने आपण जर एक विचार केला तर आपण सध्याच्या स्थितीला वेगवेगळे विषय घेऊन वेगवेगळ्या प्रभागातील, वेगवेगळ्या मतदारसंघातील लोकं, तिथल्या एक कामं असतील किंवा त्याचबरोबर ती वेगवेगळी प्रश्न विचारून त्यांनी केलेली कामं, ते जे काही कामं करत आहेत त्यांचं असलेलं विजन, या सगळ्या गोष्टीची चर्चा आपण या चर्चेमधून करतो आहे. आज आपल्याबरोबरती किंवा आपल्यासाठी आज चर्चेला असलेले गेस्ट जे की कोथरूड मयूर कॉलनी या प्रभागातील आहेत. त्याचबरोबरती त्यांचा प्रभाग क्रमांक तसं जर पाहिला तर तो 31 आहे. यानंतर जर एक विचार केला तर याच्यामध्ये त्यांनी 11वीमध्ये राजकारणामध्ये सुरुवात केली आणि आजच्या स्थितीला, सध्याच्या स्थितीला राष्ट्रवादी काँग्रेसकडनं युवक प्रदेशचे कोथरूडचे अध्यक्ष आहेत. त्यांनी खूप सारी कामं केली. त्यांचे आंदोलनं असतील, त्याचबरोबर त्यांनी वेगवेगळे उद्यानं असतील, उपोषणं असतील, ह्या सगळ्या गोष्टी किंवा पुणे महानगरपालिकेचे जे काही अधिकारी आहेत या लोकांना हाताशी धरून वेगवेगळी सगळ्यांच्या विचाराने केलेली कामं आणि आता ते निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. यामध्ये ह्या सगळ्या चर्चा या गप्पांच्या माध्यमातून #वैयक्तिकच्या माध्यमातून आपण करतो आहे. तर आपल्याबरोबरती असणारे गिरीजी गुरवाणी सर आहेत. सर, तुमचं #वैयक्तिकवरती स्वागत. नमस्कार सर, सांगितल्याप्रमाणे आता सध्या पुढे निवडणूक येते. त्याचबरोबर जर एक विचार केला तर खूप सारी लोकं सध्याच्या स्थितीला खूप सारी समाजसेवक जागे झालेत असं मी म्हणेल. तर आपण या सगळ्या गोष्टीकडे यूज केलेली कामं असतील, तुम्ही जे काय अजून आश्वासन घेऊन लोकांकडे जात आहे किंवा ह्या सगळ्यांकडे येऊ. पण माझा एक पहिला मुद्दा असा आहे की तुम्ही 11वीमध्ये सुरुवात केली. राजकारणामध्ये ॲक्च्युअलमध्ये सुरुवात कशी झाली मी म्हणेन? 11वीमध्ये एक साधा आपल्याला एखादा नेता आपल्याला दिसतो डोळ्यासमोर किंवा त्याचे विचार, त्याची भाषणं किंवा त्याने केलेली कामं आपण पाहतो. पण ॲक्च्युअलमध्ये तुम्ही राजकारणामध्ये कसे आलात? प्रेरणा कुठून मिळाली? मी 11वीमध्ये असताना मी NSUIच्या माध्यमातून मी राजकारणामध्ये आलो. विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवणे, विद्यार्थ्यांना काही अडचण असली कॉलेजमध्ये की ते शिक्षकच्या माध्यमातून, प्रिन्सिपलच्या माध्यमातून एक आवड निर्माण झाली की बाबा आपण विद्यार्थ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे. मग त्या माध्यमातून त्यांच्या वेगवेगळ्या स्कॉलरशिप्स म्हणा किंवा काय म्हणा, त्या NSUIच्या माध्यमातून मी सोडवण्याचा नेहमी प्रयत्न केला. NSUIमध्ये मी पहिले कोथरूडचा अध्यक्ष होतो, नंतर सरचिटणीस झालो. नंतर मग पवार साहेबांच्या विचारांशी मी खूप प्रेरित झालो आणि मग राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये माझा प्रवेश झाला. आणि राष्ट्रवादीमध्ये आल्यानंतर मला युवकची पुणे शहराची सरचिटणीसची जबाबदारी भेटली.
आणि ती मोठी जबाबदारी मला पहिल्यांदाच संघटनेने दिली, कारण त्यांनी माझं NSUI मध्ये राष्ट्रवादीनी माझं काम पाहिलं होतं. माझी आंदोलनं खूप चांगल्या पद्धतीने तिथे गाजली आणि तेच माझी आंदोलनं जी बघितल्यानंतर मला राष्ट्रवादीने कोथरूडचे अध्यक्षपदाची जबाबदारी दिली. म्हणजे मोठी जबाबदारी मला त्यांनी दिली. मग आज मी कोथरूडचा गेले 4 वर्षापासून युवक शाखेचा अध्यक्ष आहे आणि असा माझा प्रवास चालू आहे आता. मी तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे एखाद्या नेत्याकडे आपण पाहून राजकारणामध्ये येतो. तुम्ही पवारसाहेबांकडे पाहिलं, बरोबर. त्यांच्या विचाराशी तुम्ही जोडला गेला. बरोबर. ॲक्च्युली तो माणूस किंवा त्या माणसाच्या आपण पक्षामध्ये गेलं पाहिजे किंवा शरद पवारांबरोबर आपण काम केलं पाहिजे, त्यांच्या पक्षामध्ये काम केलं पाहिजे, याच्या मागची काहीतरी स्टोरी असेल. त्यांनी जे महिलांसाठी आखलेले धोरण, तुम्हाला जर पवारसाहेबांचं एक जर तुम्हाला आठवत असेल तर नौदलामध्ये, आर्मीमध्ये महिलांना संधी ही शरद पवार साहेबांनी दिलेली आहे. म्हणजे हा एवढं मोठं काम त्यांनी केलेलं आहे की महिलांप्रती त्यांच्या मनामध्ये असलेला आदर, महिलांमध्ये त्यांनी जे दिलेलं आरक्षण आहे, आज जे आरक्षण महिला आपल्याला दिसत आहे सभागृहामध्ये, विधानसभेमध्ये, ते आरक्षण आदरणीय पवार साहेबांनी दिले. त्यामुळंच आज महिला आमच्या खांद्याला खांदा लावून पुढे जात आहेत. पवार साहेबांचं जे पुरोगामी विचार आहे, सर्व समाजांना एकत्र घेऊन जाण्याचा जो विचार आहे, कधी धर्माधर्मामध्ये भांडणं न लावण्याचं आणि धर्माला कधी जास्त महत्त्व न देऊन विकासाला किती महत्त्व दिलं पाहिजे, जो त्यांचा हा विचार होता, त्या विचाराशी मी नेहमी प्रेरित राहिलो. त्यांनी नेहमी पुरोगामी विचारांना साथ दिलेली आहे आणि तो पुरोगामी विचाराचा मी एक साधा कार्यकर्ता आहे आणि पवार साहेबांच्या पूर्ण त्यांच्या व्यक्तिमत्वाला मी जो प्रेरित झालो आणि त्या माध्यमातून मी पवार साहेबांना त्यांच्या पक्षात गेलो. कुणी राजकारणामध्ये आहे घरचे किंवा कुटुंबातली? माझ्या अख्ख्या पिढीमध्ये कोण राजकारणामध्ये नाही. माझा म्हणजे गुरुनानी फॅमिलीमध्ये मी पहिला आहे की जो राजकारणामध्ये आता आहे आणि त्या माध्यमातून माझं काम चालू आहे. बरं, आता स्थितीला ठीक आहे, पण जेव्हा तुम्ही नवीन नवीन राजकारणामध्ये काम करायचं ठरलं किंवा एखाद्या पक्षाची जबाबदारी म्हणून आपण एखादे काम करावं, त्यावेळी कुटुंबाची काय प्रतिक्रिया होती? म्हणजे तुम्ही असं म्हणताय की जर माझ्या घरामध्ये कुणी कुटुंबातील राजकारणामध्येच नव्हतं तर थोडंसं काहीतरी वेगळं वाटतं की यार ती स्टोरी काय किंवा प्रतिक्रिया काय होती? घरी माझ्या पूर्ण फॅमिलीमध्ये कोण राजकारणामध्ये नाही, पण घरच्यांना हे एक माहिती होतं की हा खूप सोशल आहे. हा सोशल आहे, नेहमी विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवतो, युवकांच्या समस्या सोडवतो, महापालिकेत जातो, आयुक्तांना भेटतो, लोकांचे प्रश्न सोडवतो. पण घरात तर कधी अपोज झाला नाही. घरच्यांनी सपोर्ट केला आणि ही एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे की जोपर्यंत तुमचे घरचे जर सोबत राहत नाही, तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी जसं मी आज करतोय ते होऊ शकणार नाही. किती काय असू दे, एक मॉरल सपोर्ट घरच्यांचा, मित्रांचा तो लागतो आणि मला एक अभिमान आहे की बाबा माझे घरचे, माझे मित्र, माझा जो मित्रपरिवार आहे तो नेहमी माझ्यापाशी ठामपणाने उभे राहिला आणि जो प्रवास आत्तापर्यंत जो घडला आहे तो त्यांच्या आशीर्वादामुळेच घडला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही विद्यार्थी चळवळीपासून सुरुवात केली, तर विद्यार्थ्यांचे प्रश्न घेऊन तुम्ही गेलात, त्यांना मग तुम्ही न्याय मिळवून दिला असं तुम्ही सांगितल्याप्रमाणे. काय असतात विद्यार्थ्यांचे प्रश्न सध्याच्या स्थितीला जर विचार केला तर? विद्यार्थ्यांच्या तसं बघायला गेलं तर त्यांना भेटणारी स्कॉलरशिप, शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये होणारे त्यांच्यावरती रॅगिंगचे प्रकार, कॉलेज प्रशासनाकडनं कधी कधी चुकीच्या फीज, त्यांना काहीतरी एक्स्ट्रा फीज लावल्या जातात. प्रश्न खूप बेसिक असतात, पण त्याला सोडवण्याचा मार्ग कोण आपल्याला देऊ शकतो, त्या माध्यमातून आपण किती विद्यार्थ्यांना अवेलेबल होतो, त्यांचे कसे प्रश्न सोडवतो, कोण युनिव्हर्सिटीचे म्हणा, कुठलाही मुद्दा म्हणा, त्यांच्यासाठी त्यांना तो प्रश्न कोण सोडून देणार, कोण माझ्या संपर्कात आहे, कोण मला इझिली ॲक्सेसिबल आहे. त्याच माध्यमातून विद्यार्थी जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो, सोशल होतो, विद्यार्थ्यांचे काय प्रश्न असायचे त्याच्यामधनं कसा मार्ग काढायचा, प्रिन्सिपलला भेटा, हे नाही तर शिक्षण अधिकारीला भेटा, कधी त्याच्यामधनं कसा मार्ग काढता येईल त्याचा आपण सोल्युशन शोधा, ह्याच्यामध्ये नेहमी रस राहिला आहे. त्यामुळं विद्यार्थी आणि माझा तो कनेक्ट आहे तो खूप चांगला आहे. त्याचबरोबर एक विषय असा येतो याच्यामध्ये की तुम्ही महानगरपालिकेमध्ये काम करत आहे, त्यांच्या अधिकाऱ्यांना जाऊन भेटताय, आयुक्तांना जाऊन भेटताय, यावेळी आव्हानं काय असतात समोर काम करत असताना? कारण एका लेवलला अधिकारी असतात, एक सामान्य माणूस जातो. सामान्य मी यामुळे म्हणेल की तुम्ही कुठल्या फार अशा शासकीय म्हणाल किंवा कुठल्या राजकारणामध्ये मोठ्या पदावरती नाहीत. बरोबर. म्हणून मी मोठ्या पदावरती जरी नसलो, पण एक महत्त्वाचं आहे की जिद्द आहे, ते लोकांचं काम करून द्यायचं आहे आपल्याला. लोक आशेने आपल्याकडे आलेले आहेत,
ती जर जिद्दच नसली काम म्हणजे लोकांचे प्रश्न सोडून द्यायची, तर तुम्ही ते करू शकणार नाही. आणि स्वतःमध्ये असणारा आत्मविश्वास हा खूप महत्त्वाचा आहे. आता लोकांचे प्रश्न म्हणजे आता जर प्रभागामधले प्रश्न म्हणले, बाबा मला वेळेवर पाणी येत नाहीये, मला कचरा सुविधा नीट भेटत नाहीये. तर ह्या माध्यमातनं जर आपल्याकडे हे प्रश्न घेऊन जर ती लोकं येत आहेत, तर हा प्रश्न निगडीत क्षेत्रीय कार्यालयाचा आहे. तर क्षेत्रीय कार्यालयामध्ये जाऊन त्यांना जाब विचारणं तर आपलं काम आहे, कारण ते हे सगळे टॅक्स पेअर आहेत. क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी किंवा जो कामगार वर्ग आहे तो त्यांच्यासाठीच बसलेला आहे. त्यांची कामं करणं हे त्यांचं कर्तव्य आहे. तुम्ही त्याचा पगार घेताय. त्याच माध्यमातून त्यांना निवेदनं देऊन हे करून नागरिकांचे प्रश्न सोडवणं आणि ही जिद्द मनामध्ये असणं ही खूप महत्त्वाची आहे. तुमची आंदोलनं खूप वेगवेगळ्या प्रकारची असतात. हं. काय वाटतं की म्हणजे आपण आंदोलनं बऱ्यापैकी आम्ही पाहिलेली आंदोलनं आत्ता ठीक आहे, पण जेव्हा 2014-15च्या आधीची आंदोलनं काय होती, रस्त्यावरती डायरेक्ट उतरणं, उपोषण करणं, आंदोलन करणं ही असतील. पण तुम्ही सध्या फ्लेक्स लावताय वेगवेगळे, असं थोडंसं याकडे कसं वळालात, किंवा आपण या प्रकारची आंदोलनं केली पाहिजेत? नाही, आंदोलनं मी जी आत्तापर्यंत केली आहेत, ही म्हणजे कुठल्या चुकीच्या विषयावरती केलेली आंदोलन नाही आहेत. ही आंदोलनं जी झालेली आहेत, ही चुकीच्या विरोधी पक्षांच्या धोरणावरती, नागरी प्रश्नावरती आणि त्या माध्यमाची आंदोलनं झालीत. आणि हे फ्लेक्स लावून हे प्रशासनाला मी जागा करण्याचं काम करतोय, की आत्ता तरी जागे व्हा. म्हणजे तुम्ही जे करताय ते चुकीचं करताय. आत्ता तरी जागे व्हा आणि ही चूक तुमची सुधारा. आणि आपण जी आंदोलनं केली ती नागरी प्रश्नासाठी, समाजामध्ये जे तेढ निर्माण करतायत, धर्माधर्मामध्ये चुकीचा मेसेज पसरवतायत किंवा आमच्या पवार साहेबांवरती कुठल्या तरी वेगळ्या लेवलला जाऊन टीका करतायत, त्या लोकांवरती आपली आंदोलनं असतात. आणि त्याच्या माध्यमातून हा त्यांना स्ट्रॉंग मेसेज देणं गरजेचं आहे, की तुम्ही जर असं चुकीचं काय वागत असाल, तर इथं आम्ही पुरोगामी विचाराची जी लोकं आहोत, हे काय आम्ही गप्प ऐकून घेणार नाही आणि तुम्हाला सडेतोड उत्तर तिकडं दिलं जाईल. असं कोणाला तुम्ही सुचवलं होतं, किंवा कोणासाठी तुम्ही फ्लेक्स लावून आंदोलन केलं होतं, असं काय आहे? तुमच्याच पॉडकास्टमध्ये मी काही दिवसापूर्वी बघितलं होतं, की संग्राम बाप्पू भंडारे इथं आले होते. तुम्हीच त्यांची मुलाखत घेतली होती. त्याच्यामध्ये ते नथुराम गोडसेचा जय जयकार करतात. आता नथुराम गोडसेचा जय जयकार म्हणजे जो माणूस जय जयकार करतो, जो लॉरेन्स बिश्नोई सारखी लोक ह्या समाजामध्ये आली पाहिजेत, पुढं आली पाहिजेत. ही लोक समाजामध्ये काय देणार आहेत? ही समाजासाठी ही हानिकारक लोक आहेत, म्हणजे घातक लोक आहेत. ही समाजासाठी कधी काय चांगलं करणार नाही. आणि ही महाराष्ट्र भूमी आहे. ही महाराष्ट्र भूमी पुरोगामी विचाराची आहे. तुम्ही जे संग्राम बापू आहेत, जे नाही का भाजपच्या फेवरमधले जे लोक आहेत, त्यांचे जे जय जयकार करतात. अरे तुमच्या भाजपची वरची जे मोठे नेते आहेत, ते आदरणीय महात्मा गांधीजींचं जय जयकार करतात. ते जेव्हा परदेशात जातात, कुठं जातात, महात्मा गांधींशिवाय त्यांना पर्याय नाही. आणि हा म्हणजे मूर्ख माणूस संग्राम बापू तिथं तो डायरेक्ट असा म्हणतोय, की मी नथुराम गोडसे हा देशभक्त आहे. देशभक्त. मग आपण कुठल्या विचाराने आपण आपला देश चाललाय किंवा महाराष्ट्र चाललाय, हे सर्व युवकांनी आता खरंच बघण्याची गरज आहे. पुरोगामी विचारांमध्ये सगळ्या समाजाला, सगळ्या धर्माला एकत्र घेऊनच आपला महाराष्ट्र पुढे जाऊ शकतो. या असले समाजकंटक हे समाजासाठी घातक आहेत आणि असल्या लोकांना खरंच लोकांनी फॉलो नाही केलं पाहिजे. म्हणजे तुम्ही आंदोलन त्या पॉडकास्टच्या नंतर केलं होतं? नाही, माझं आंदोलन पहिलेच झालं होतं. जेव्हा त्यांनी बाळासाहेब थोरातांच्या तिथं हे असं तिथं जो विषय झाला होता अहिल्यानगरमध्ये, की बाबा त्यांनी एका कीर्तनकारमध्ये कीर्तनात त्यांनी असं म्हणलं, की बाबा नथुराम गोडसेंना हा देशभक्त आहे. त्यांनी काही चुकीचं केलं नाही किंवा काय नाही, असं नाही. जेव्हा हे असं बोलतात, मग असं बोलून तुम्ही समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचंच काम करताय ना. आणि मला तर खरं ह्याचं नवल वाटतं, की बाबा लोक ह्यांची कीर्तनं ठेवतात कसं काय, की हे अशी डायरेक्ट जेव्हा बोलतात, की बाबा लॉरेन्स बिश्नोई, नथुराम गोडसे असल्या लोकांना फॉलो करणारी लोक ह्यांचं कीर्तन ठेवतातच कसं, हा पण मनामध्ये नेहमी प्रश्न येतो. त्यांना मी हा देखील प्रश्न विचारला होता, की बऱ्यापैकी संगम म्हणजे न्यूज झाल्या असतील, न्यूजवरती आमच्यापर्यंत वेगवेगळं आलं असेल, पण ॲक्च्युअलमध्ये झालं काय, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान हा एक विषय चालू होता. तिथल्या काही लोकांनी काहीतरी प्रकरण झालं, हे सगळं झालं, ठीक आहे, तो आपला भाग सोडून द्या, आजचा तो भाग नाही आहे. बरोबर. पण अशा फ्लेक्सच्या आंदोलनामुळे किती प्रमाणामध्ये जनजागृती होते, किंवा त्याचबरोबर ती याचा इम्पॅक्ट कसा पडतो?
नाही, याची जनजागृती होणं हेच एक माझा महत्त्वाचा मुद्दा आहे. लोकांना कळलं पाहिजे, की बाबा ही जी लोकं आहेत, हे चुकीचा मेसेज तुम्ही समाजामध्ये पसरवताय. या मेसेजने आपला महाराष्ट्र पुढे जाणार नाही, आपले युवक पुढे जाणार नाही. युवकांना जो विचार पाहिजे, तो विचार कुठला दिला पाहिजे आपण त्यांना, की बाबा तुम्ही वेल एज्युकेटेड व्हा, चांगली नोकरी तुम्ही त्याची संधी मिळवून द्या. हे सगळे विचार एका कीर्तनकाराने चांगले विचार दिले पाहिजे. पण हे जे विचार समाजामध्ये पसरवतायत, म्हणजे हे समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करतायत. ह्या लोकांना युवकांनी आणि विद्यार्थ्यांनी फॉलो नाही केलं पाहिजे आणि पुरोगामी विचाराची जी लोकं आहेत त्यांच्याबरोबर पुढं गेलं पाहिजे. बरं. आत्तापर्यंत तुम्ही बरीचशी आंदोलनं केली असतील, ती ग्राउंडवरती उतरून असेल किंवा फ्लेक्सच्या माध्यमातून असतील किंवा अन्य कुठले असतील. सगळ्यात प्रभावी कुठलं आंदोलन झालं होतं काय सांगाल? जर कोथरूडचा विषय घेतला तर आमच्या कोथरूडमध्ये थोरात उद्यान म्हणून आमची एक बाग आहे जी कोथरूडची शान आहे. त्या थोरात उद्यानमध्ये काही सत्ताधाऱ्यांकडनं तिथं मोनोरेलचा प्रकल्प घेण्याचा घात म्हणजे त्यांनी केला होता. तिथं मोनोरेल प्रकल्प राबवायचा. तिथं लोकं आमची कोथरूडची सर्व चालतात, सर्व तिथं जॉगिंगला येतात, व्यायामाला येतात, वयस्कर लोकं, सर्व लोकं तिथं येतात आणि तिथं मोनोरेल करून म्हणजे ही बागचं ऑलमोस्ट 60-70% पार्ट हा त्या मोनोरेलच्या माध्यमातून वेस्ट गेला असता आणि आत्तापर्यंत महानगरपालिकेची मोनोरेल प्रकल्प जिथं-जिथं त्यांनी राबवलेले आहेत, ते सर्व प्रकल्प ठप्प आहेत. आज कुठलाही प्रकल्प मोनोरेलचा जिथं-जिथं महानगरपालिकेने राबवलाय, तो चालू नाही आहे. स्थानिक नागरिकांचा त्या प्रोजेक्टला पूर्णपणे विरोध असूनही काही सत्ताधाऱ्यांकडनं तो मोनोरेल काही म्हणजे कुठल्या सत्ताधाऱ्याकडं? जे आमच्या इथले सत्ताधारी आहेत, भाजपचे सत्ताधारी आहेत, त्यांच्याकडनं तिथं तो प्रोजेक्ट राबवण्याचा, तिथं घात करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. तेव्हा सर्व आम्ही नागरिक, सर्व तिथले उद्यानप्रेमी आणि सर्व लोकांनी तिथं आम्ही जनआंदोलन उभारलं. तो प्रश्न आमच्या पक्षाच्या माध्यमातनं मी आदरणीय वंदनाताईंच्या कानावर घातला. वंदनाताई ज्या जर पुण्यामध्ये जर त्यांची ओळख बघितली तर ते पर्यावरणासाठी त्यांनी कित्येक चांगली कामं केलेली आहेत. ते काय सांगायचं गोष्ट म्हणजे हे प्रश्नच नाही. तर आदरणीय वंदनाताईंना तिथं आणून ती पूर्ण प्रोजेक्टची माहिती त्यांना देऊन आम्ही सर्व नागरिक मिळून जे आंदोलन आमचं तिथं चाललं होतं, ज्याला आम्ही सर्वजण लीड करत होतो. वंदनाताई आम्ही आयुक्तांकडे गेलो आणि त्या प्रोजेक्टला आज तिथं स्थगिती आलेली आहे. तिथं हा प्रोजेक्ट आयुक्तांनी कॅन्सल केला. मग तो एक आंदोलन माझं तिथं कोथरूडमध्ये चांगलं गाजलं, की ज्याच्यामध्ये ही कोथरूडची बाग वाचली आणि हे काय आंदोलन माझं नव्हतं, सर्व नागरिकांनी मिळून आम्ही केलेलं आंदोलन होतं. पण आमच्या पक्षाच्या माध्यमातून आदरणीय वंदनाताईंनी माझ्या हाकेला तिथं आल्या आणि ते आमचा प्रश्न, कोथरूडकरांचा प्रश्न सोडून दिला. ह्याचा मला खरंच अभिमान आहे. म्हणजे तुमचं असं मत आहे की तिथले आमदार असतील चंद्रकांतदादा पाटील, खासदार मुरलीधर मोहोळ यांनी ते सगळं गोष्टी घडून आणल्या होत्या. हा मोनोरेल तो प्रोजेक्ट भाजपनेच तिथं हे केला होता. त्याचबरोबर ती सध्याच्या स्थितीला तुम्ही ह्या लोकांमध्ये फिरताय. काय प्रतिक्रिया तिथल्या प्रभागातील लोकांच्या किंवा कोथरूडकरांच्या? कोथरूडमध्ये जर तुम्ही बघितलं तर सर्वात रिकन्स्ट्रक्शन जे सगळ्यात जास्त चालू आहे ते आज कोथरूडमध्ये चालू आहे. लोकांची एकदम कडक प्रतिक्रिया अशी आहे की ज्या पद्धतीने रिकन्स्ट्रक्शन किंवा त्या सगळ्या गोष्टी वाढतायत, त्याच प्रकारे तुम्ही रोड मोठे करताय का? आज तुम्ही बघितलं रोड मोठे झालेले नाही आहेत. पाणीचा प्रश्न तिथं उद्भवलेला आहे. तिथं इलेक्ट्रिसिटी जी कोथरूडमध्ये कधी जात नव्हती, ती इलेक्ट्रिसिटी आज नाही म्हणली तरी 5-5, 3-3, 2-2 तास लाईट जायला लागलीत. तर हा प्रश्न तोच आहे, की जर 4 मजलीची बिल्डिंग तुम्ही 11 मजली करणार असाल, तिथं लोकं वाढणार असाल, लोकवस्ती वाढणार असेल, तर त्या पद्धतीने आपले रोड मोठे होत आहेत का? त्या पद्धतीने तिथं आपण पाण्याची सोय उपलब्ध करून देतोय का? आपण आता इलेक्ट्रिसिटीचा पण प्रश्न का गंभीर झालाय? कारण इलेक्ट्रिसिटी आपण त्या लेवलची पुरवू शकत नाहीये. त्यामुळेच तो प्रॉब्लेम होतोय ना. तर हे सगळं रिकन्स्ट्रक्शन होत असताना आज नागरिक खरंच या रिकन्स्ट्रक्शनला कंटाळलेत. का कंटाळलेत? कारण की एकतर तुम्ही एवढं मोठं रिकन्स्ट्रक्शन करताय. सगळीकडं धूळ, सगळीकडं राडारोडा, सगळा हा विषय. ह्याच्यामुळं नागरी सुविधा ज्या महानगरपालिका नागरिकांना दिल्या पाहिजेत, त्या सुविधा महानगरपालिका देऊ शकत नाहीये. ही आज खरंच वस्तुस्थिती आहे.
त्यामुळं रिकन्स्ट्रक्शनला कुठंतरी आपण आज म्हणजे जे मोठमोठ्या बिल्डिंग आणि हे आहेत, हे सगळं आपण करत असताना कुठंतरी त्याला आता मर्यादा आणणं हे खूप गरजेचं, काळाची गरज आहे. आज तुम्ही काही दिवसापूर्वी बातमी वाचली असेल, की बाबा रिकन्स्ट्रक्शनचं जाळं एवढं मोठं झालेलं आहे, की त्याच्यामुळं आपला जो पोल्युशन आणि हे सगळं जो रेट आहे, तो किती वाढलाय. आज मुंबई, दिल्ली आणि त्याचप्रमाणे जो पोल्युशन आहे, तो पुण्याचा रेट पण त्याच पद्धतीचा झालेला आहे. तर कुठेतरी आपण ह्या गोष्टी थांबवल्या पाहिजेत आणि असा विचार केला पाहिजे, की बाबा आपण किती झाडं, किती पर्यावरण आपलं जपलं पाहिजे. इथं झाडांची कत्तल कुठेतरी थांबली पाहिजे. मोठमोठे आपण ब्रिजेस करतोय, एवढे-एवढे पूल्स करतोय, पण त्यासाठी आपण किती झाडांची कत्तल करतोय. हे झाडं हे उगवण्यासाठी किती वर्षानुवर्ष लागतात. पण हे पाडायला खूप कमी दिवसामध्ये हे झाडं पडले जातात. तर कुठेतरी पर्यावरणाचा विचार करणं खूप गरजेचं आहे, अशी माझी भावना आहे. गेल्या काही दिवसात तुम्ही बरीचशी आंदोलनं केली असतील किंवा कामं केली असतील. तिची चांगली महत्त्वाची आणि प्रमुख कामं कुठली केली आहेत, की जी समाजाच्या चांगल्या प्रकारे हितासाठी ठरली आहेत किंवा हिताची ठरली आहेत? माझ्या प्रभागामध्ये किंवा कोथरूडमध्ये मी रोजगार मेळावा घेतो आणि तो माझा रोजगार मेळावा दरवर्षी असतो. तर त्याला काही विशेष कारण, की नाही, माझं असं म्हणणं आहे, की त्या रोजगार मेळाव्यातनं आपण किती युवक आणि विद्यार्थ्यांना आपण ती नोकरीची संधी उपलब्ध करून देतोय. आणि मला वाटतं प्रत्येक राज्यकर्त्यांनी हे केलं पाहिजे, की बाबा की आपल्या युवकांना, आपल्या विद्यार्थ्यांना आपण कसं काय स्कॉलरशिप मिळवून देऊ शकतो, कसं काय आपण त्यांना नोकरी देऊ शकतो. ह्या सुविधा खरंच सर्व राज्यकर्त्यांनी केलं पाहिजेत. आणि तो मी दरवर्षी माझा रोजगार मेळावा असतो आणि तो रोजगार मेळावा मी घेतच असतो. जेणेकरून युवकांना, विद्यार्थ्यांना नोकरीची संधी तिथं उपलब्ध करून आपण दिली पाहिजे. तसंच बघितलं तर नागरी प्रश्न जे आहेत, जे आपल्या कोथरूडचे आहेत किंवा कुठलेही म्हणजे त्याच्यामध्ये ड्रेनेज असू, त्याच्यामध्ये लाईट असू, रोड असू, खड्डे असू, राडारोडा असू, ह्या माध्यमातून जेव्हा नागरिकांचे प्रश्न आपल्याकडे येतात, आपण ते महानगरपालिकेच्या माध्यमातून कसं सोडून देतो आणि क्विक ॲक्शनमध्ये तिथं लोकांना कसं रिलीफ मिळवता येईल, तो एक महत्त्वाचा प्रश्न आहे. एक तुम्हाला उदाहरण देता येईल मला. आमच्या इथं किनारा हॉटेल चौक आहे. तिथं एक भुयारी मार्ग होता आणि भुयारी मार्गाच्या वरतीच कनेक्टिंग एक मोठा असा डंपर जो तिथं केला होता, ज्याच्यामुळं तिथं ट्रॅफिक जाम एवढा व्हायचा. तिथं एवढे राज्यकर्ते होते, त्यांना कधी कोणाला ते लक्षात आलं नाही. पण तिथं मी 2 दिवसाचं माझं तिथं मी उपोषण केलं. तिथं मी आंदोलन केलं. ज्या भुयारी मार्गाच्या वरती जो पूर्ण एक शेड तिथं मारला होता, तो शेड मी 6 दिवसात तिथनं काढला आणि आज तिथं ट्रॅफिकचा प्रश्न त्या टाईमला तिथं माझ्या माध्यमातून सोडवण्यात आला. मी हेच म्हणतो, की हे राज्यकर्त्यांना दिसत नाही का? आज तर मी विरोधी पक्षात आहे. आज मी विरोधी पक्षात आहे, पण विरोधी पक्षात असून पण मी महानगरपालिकेमध्ये निवेदनं देतोय. मी महानगरपालिकेमध्ये जाऊन भांडतोय. मी तिथं आंदोलनं करतोय. ट्रॅफिकचा प्रश्न सोडवतोय. तर हे राज्यकर्त्यांना हे दिसलं नाही का? हे राज्यकर्त्यांनी त्याच जबाबदारीने तिथं काम करणं हे अपेक्षित आहे. आणि नागरिकांची तीच इच्छा आहे. बरं. याचबरोबर अजून एक या ठिकाणी प्रश्न असा येतो, की बऱ्यापैकी कोथरूडमध्ये भाजपची सत्ता आहे. बरोबर. तर तुम्ही तुमचा प्रभाग असेल किंवा बाकी तुमचा एरिया असेल, याची एक विकासाच्या दृष्टीनं, दूरदृष्टीनं कसं पाहता? किंवा काय आव्हानं घेऊन, काय आश्वासनं घेऊन आता सध्या प्रचारासाठी फिरताय किंवा लोकांना भेटताय? मी लोकांना आत्ता तरी जे भेटतोय मी 4 मुद्द्यांवरती भेटतोय. पहिला तुमच्या पहिला माझा मुद्दा आहे, की माझा जो कोथरूड मयूर कॉलनीचा जो प्रभाग आहे, तिथं ट्रॅफिक आणि अतिक्रमण हे 2 एवढे महत्त्वाचे प्रश्न आणि गंभीर प्रश्न तिथं उद्भवलेले आहेत. तुम्हाला फक्त मी उदाहरण देईल, की गुजरात कॉलनी, आझाद नगर, धानुकर कॉलनी, भेलके नगरचा चौक, ह्या जो पूर्ण तेवढा जो पट्टा आहे, तिथं अतिक्रमण आणि तिकडं एवढं वाढलं आहे अतिक्रमण, की लोकांना आता चालायची सोय राहिली नाही. प्रॉब्लेम काय होतोय, की तिकडचं एक उदाहरण द्यायचं म्हणलं, तर तिथं एक लोकनेते गोपीनाथ मुंडे भाजी मंडईचं तिथं एक भाजी मंडई उभारण्याचं काम चालू आहे. तिथं पहिले भाजी मंडई होती. ती हे करून त्यांनी नवीन बिल्डिंग तिथं करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी म्हणजे कोणी असं? जे तिथले स्थानिक नगरसेवक आहेत हो. आत्ताचे. स्थानिक नगरसेवकांनी तिथं ती बिल्डिंग बांधायचा त्यांचा आता गेले 5-6 वर्ष तोच प्रयत्न चालू आहे. तिथं होती भाजी मंडई, ती पाडून त्यांनी नवीन बिल्डिंग करायची होती. त्या भाजी विक्रेत्यांना त्यांनी रस्त्यावरती आणलं.
भाजी विक्रेत्यांना त्यांनी रस्त्यावरती आणल्यामुळं जो रस्ता 12-14 मीटरचा आहे तो आज झालाय 6 मीटरचा. रोज संध्याकाळी माझा कोथरूडचा नागरिक तिकडं जीव मुठीत ठेवूनच चाललेला आहे. त्यांना नीट चालता येत नाही. रोज तिथं ॲक्सिडेंट होत आहेत. तिथं अतिक्रमण एवढं वाढलेलं आहे. तिथल्या राज्यकर्त्यांना ते कळत नाही का ते आपण तिथलं अतिक्रमण किंवा त्या भाजी मंडईची लोकांना आपण ती बिल्डिंग जी आपण केलेली आहे तिथे एवढे कोटी रुपये आपण खर्च केलेत. त्या भाजी विक्रेत्यांना आपण त्या भाजी मंडईमध्ये आज शिफ्ट केलं पाहिजे. ते काम पूर्ण केलं गेलं पाहिजे. जेणेकरून बाबा जो माझा कोथरूडचा नागरिक रोज म्हणजे आपला जीव मुठीत ठेवून सगळा असं चाललेला आहे. त्याला एवढा धोका पत्करून तो चाललाय. त्याला कुठेतरी आपण दिलासा दिला पाहिजे. तो टॅक्स भरतोय. ते सगळे भाजी विक्रेते बाहेर. सर्व फुटपाथवरती जेवढे फुटपाथ मी आता तुम्हाला जो सगळा एरिया सांगितला तिकडं फुटपाथ आहेत तर फुटपाथवरती पण अतिक्रमण करून ठेवलेलं आहे. म्हणजे अतिक्रमण आणि ट्रॅफिकचा हा एवढा मोठा प्रश्न इकडं उद्भवलेला आहे आणि इथले राज्यकर्ते हे म्हणजे काय करतायत ना हा मनामध्ये प्रश्न येतो. हे 2 मुद्दे आपल्याला ते पुढे घेऊनच जावे लागतील आणि तिकडं माझ्या युवकांना आणि विद्यार्थ्यांना तिथे खेळायचं मैदानच नाहीये. खेळायचं मैदानच तिथं उपलब्ध नाही. आत्ता मध्यंतरी आमचे कोथरूडचे जे क्रिकेट प्रेमी आहेत, त्यांनी तिथं आंदोलन केलं होतं, की बाबा आम्हाला खेळायला मैदान द्या. आम्हाला खेळायला मैदानच नाही. आज एवढे वर्ष जर आपण एका विशिष्ट विचारसरणी म्हणजे भाजपला आपण तिथं निवडून देतोय, त्या लोकांना खरंच कधी असं वाटलं नाही का, की बाबा की इकडं आपण युवकांना आणि विद्यार्थ्यांना आपण तिकडं एक मैदान उपलब्ध करून देऊ. त्यासाठी आंदोलनं होत आहेत आज तिथं. एवढी मोठी आंदोलन झाली. तर माझ्या माध्यमातनं जर आपल्याला संधी भेटली, तर मी हे मैदान आपल्या नागरिकांना कसं काय उपलब्ध करून देता येईल त्या प्रभागामध्ये, जिथं जागा किंवा काय असेल, तर पहिला हा विद्यार्थ्यांचा प्रश्न आपण सोडू. आणि अजून कसे काय आपल्याला रोजगार मेळावे मोठे घेता येतील. आणि मी फक्त ह्याच मुद्द्यावरती मी रोजगार का म्हणतोय, कारण रोजगारच आज हा महत्त्वाचा मुद्दा युवक आणि विद्यार्थ्यांसाठी आहे. लोकांना नोकरी नाही आहेत. नोकरी जर मिळाली तरच युवक आणि विद्यार्थी चांगल्या पद्धतीने पुढे ग्रो करल आणि त्या माध्यमातून अजून कसे रोजगार मेळावे मोठे घेता येतील या 4 मुद्द्यांवरती मी लोकांपुढे जातोय आणि त्यांना आपलं विजन सांगतोय. त्याचबरोबर तुम्ही आत्ता ग्राउंडचं म्हणताय किंवा गार्डनचं म्हणताय, तर तशी जागा अवेलेबल आहे का आत्ता महानगरपालिकेकडे? प्रभागामध्ये नसेल, आजूबाजूला बऱ्याचशा जागा आहेत, ज्या आपल्याला तिथं लोकांशी म्हणजे प्रशासनाशी ह्यांच्याशी भांडून आपल्याला ती घेऊन मैदानची आपल्याला ती सोय त्यांना उपलब्ध करून देता येईल. सध्याच्या स्थितीला खूप सारी लोक राजकारणामध्ये येत आहेत. याकडे आपण कसं पाहता? बऱ्यापैकी खूप सारे युवा उद्योजक लोक असतील. आपणही पाहत असाल सध्याच्या स्थितीला खूप सारे फ्लेक्सवरती दिसतात. हे समाजसेवक फ्लेक्सवरती आता हे 2 प्रकारची लोक दिसत आहेत तुम्हाला. हे बघा, एक आहे आमच्यासारखा कार्यकर्ता जो 5 वर्ष सतत राबतोय आणि एक आत्ता तुम्हाला फ्लेक्सवरती जो दिसणारा कार्यकर्ता आणि रील बनवणारा कार्यकर्ता तुम्हाला असाही दिसेल, की जो फक्त आता निवडणूक आहे त्यामुळे 3 महिन्यासाठी ॲक्टिव्ह झालाय. तर लोकांना पण हे कळतं, की बाबा कोण माणूस 5ही वर्ष ॲक्टिव्ह असतो, 5ही वर्ष नागरिकांचे प्रश्न सोडवतो आणि कोण फक्त आत्ता निवडणुकीपुरतं जागा झालेला आहे. तर नागरिक हे ठरवतील, की बाबा 5 वर्ष प्रामाणिक सेवा करणाऱ्या माणसाला संधी द्यावी, की जो फक्त आता 2-3 महिन्यामध्ये ॲक्टिव्ह झालाय त्याला संधी द्यावी. तुम्ही 11वी वयाच्या साधारण 17-18 वर्षापासूनच राजकारणामध्ये काम करताय, तर त्याचा काही फायदा फायदा नक्कीच होत असेल आता सध्याच्या स्थितीला, पण कशा प्रकारे फायदा होतोय? कारण तेव्हापासून तर आतापर्यंत. नाही, फायदा असा होतो, की जो माणूस विद्यार्थी चळवळीतनं पुढे येतो ना, त्याला समाजामध्ये वावरताना अडचण येत नाही. का? कारण त्याला विद्यार्थ्यांचे प्रश्न, तो पहिलेच प्रशासनाशी भांड, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी कॉलेजमध्ये भांड, हे सगळे प्रकार तो करत असतो. त्यामुळं पुढं जेव्हा तो जसं पुढं येतो, त्याच्यामध्ये ती मॅच्युरिटी आणि ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने होतात आणि तो चांगल्या पद्धतीने समाजामध्ये आणि राजकारणामध्ये काम करू शकतो. बरं. आता गेल्या 4 वर्षापासून तुम्ही फक्त कोथरूडमध्ये काम करताय. त्याआधी तुम्ही पूर्ण पुणे शहरामध्ये काम केलं. तो आधी पुणे शहराचा सरचिटणीस होतो आणि आता कोथरूडचा बरोबर. अध्यक्षपद आहे. तर दोन्हीमधले अनुभव कसे आहेत? संपूर्ण पुणे शहरात काम करण्याचा अनुभव आणि आत्ताचा अनुभव कसा आहे? पुणे शहरामध्ये काम करत असताना आपल्याला प्रश्न हे
वाईड स्वरूपामध्ये म्हणजे ब्रॉड स्वरूपामध्ये आपल्याला पूर्ण पुणे शहर बघावं लागतं आणि कोथरूडच्या ह्याच्यामध्ये असताना आपल्याला कोथरूडचे जे समस्या आहेत कोथरूडच्या ह्याच्यावरती फोकस करणं. पण पुणे शहरापेक्षा आता ही जे कोथरूडची जी जबाबदारी आहे ह्याच्यामध्ये आपल्याकडं बघण्याचा जो हे आहे तो डायरेक्ट आपल्यावरतीच आहे. कारण कोथरूडला युवक शाखेचा अध्यक्ष म्हणून लोक अध्यक्षालाच धरतात. कारण ते सगळे प्रश्न घेऊन आपल्याकडेच येणार आहेत. तर त्यामुळं ह्याच्यापेक्षा ह्या अध्यक्षपदाचा जो कोथरूडचा आहे ह्याला जबाबदारी आणि काम करायला संधी जास्त भेटली. तुम्ही ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचारांना प्रेरित होऊन NCला प्रेरित होऊन आला होता. बरोबर. त्यानंतर एक घटना अशी घडली की त्यामध्ये देखील 2 गट पडले. मूळ राष्ट्रवादी ही अजित पवारांकडे गेली. बरोबर. म्हणजे पक्ष आणि पक्षाचं चिन्ह म्हणेल मूळ, त्यामुळे म्हणतो. तर त्यावेळी आपण तरीही राष्ट्रवादीमध्ये राहिलात, शरद पवार गटामध्ये. याच्या मागची काय कारणं आहेत? किंवा आज तुम्हाला समोर दिसत होतं की माझ्यासमोर एक सत्ता आहे, सत्तेतला पक्ष आहे. थोडंसं चलबिचल झाली नाही का तेव्हा? नाही, इचल बिचल नाही झाली. तुम्ही जर बघितलं तर पहिल्यापासून जर मी विद्यार्थी चळवळीमध्ये पण होतो, NSUIच्या माध्यमातून आपला जो विरोधक होता तो ABVP आणि भाजपच होता. राष्ट्रवादीमध्ये काम केलं तरी आपण विरोध आणि माझी जी आंदोलनं गाजलेली आहेत ती भाजपच्या विरोधातच गाजलेली आहेत. आपण भाजपच्या विरोधात काम केलेलं आहे. भाजपच्या विरोधात आपण पॅम्पलेटं वाटलेली आहेत, आंदोलनं केलेली आहेत, सगळ्या गोष्टी टोकाच्या केलेल्या आहेत. कोथरूडमध्ये असू, पुणे शहरामध्ये असू, जे काय आंदोलनं गाजली आपण भाजप विरोधात जी केलेली आहेत ते त्याच्यामुळं आज गिरीश गुरनानीला ओळखलं जातं. आज कुठंतरी आपण सत्तेसाठी आपण भाजपबरोबर युती करायची आणि त्यांच्याबरोबर सत्तेत जाऊन बसायचं हे काय मला पटलं नाही. खूप प्रेशरही आले माझ्यावरती की बाबा नाही, तू इथं आला पाहिजे, तू हे सगळं केलं पाहिजे, असं केलं पाहिजे. पण आपण प्रामाणिकपणे आणि ठामपणे सांगितलं की मी आज जो ओळखला जातो ते मी माझ्या आंदोलनामुळं नागरिकांचे प्रश्न सोडवतो. टोकाची आंदोलनं केलेली आहेत आणि भाजपच्या विरोधात खरंच टोकाची केलेली आहेत. आणि हे जर करत असताना आपण त्यांच्याकडंच जाऊन बसतोय तर हे माझ्या तरी मनाला पटणार नाही. रोज आपण सकाळी उठतो, आपण स्वतःला आरशात बघतो. आरशामध्ये राहून आपण स्वतःला तरी बघता आलं पाहिजे ना आपल्याला की अरे तू एवढी आंदोलन केलीस, एवढा टोकाचा त्यांच्या विरोधात गेलास आणि आज तू त्यांच्याचकडे जाऊन बसतोयस. हे माझ्या मनाला पटलं नाही. रोज उठताना बाबा आरशामध्ये बघताना टाट मनाने मी बघितलं पाहिजे की नाही रे बाबा, तू जी भूमिका घेतली आणि त्या भूमिकेशी तू आज पण प्रामाणिक आहेस आणि तू तसाच लढतोय. त्यामुळे मी आदरणीय पवार साहेबांबरोबरच राहण्याचा निर्णय घेतला. त्याच्यामध्ये आदरणीय प्रशांतदादांनी पण चांगली साथ दिली. प्रशांतदादांनी नेहमी म्हणजे शहराध्यक्ष म्हणून कोथरूडमध्ये जेव्हा काम करत होतो त्यांनी माझी नेहमी कामाची प्रशंसा केली. एका कार्यकर्त्याला काय पाहिजे असतं की आमचा शहराध्यक्ष आमच्या मागे पाठीमागं ठामपणे उभा असला पाहिजे. आणि प्रशांतदादा हे एक असं व्यक्तिमत्व आहे की जो नेहमी म्हणजे तुम्ही आत्ता जरी मी त्यांना फोन केला तर तो माणूस दुसऱ्या रिंगला फोन उचलतो आणि कार्यकर्त्यांच्या मागे ठामपणे उभा राहतो. हा एवढा विश्वास मला प्रशांतदादांवरती. त्यामुळं एक लीडर म्हणतो ना की बाबा की आता पुणे शहरामध्ये आम्ही प्रशांतदादांच्या नेतृत्वाखाली काम करतोय. तर प्रशांतदादांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना कार्यकर्त्याला कसं वाटलं पाहिजे की माझा नेता माझ्या मागं काही होऊ दे, माझी आंदोलन आता आपल्यावरती गुन्हे पण आहेत, एवढी आंदोलनं केली, गुन्हे असू दे, काही असू दे, पण माझा अध्यक्ष माझ्या मागं ठामपणे उभा आहे. तर ही भूमिका आदरणीय प्रशांतदादांनी नेहमी निभवली आणि त्याच्यासाठी मी नेहमी त्यांचा ऋणी राहील. लावायचा का फोन? 100%. हो. पण ह्याच्यामध्ये एक विषय असा येतो की बऱ्यापैकी तुम्ही आत्ता म्हणालात की मी माझ्या आंदोलनामुळं ओळखला गेलो म्हणून मी कट्टर भाजप विरोधी आहे. भाजपला का विरोध आहे हा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरा म्हणजे तुम्ही आंदोलनं ही स्वतःसाठी न करता जनतेसाठी करताय. 100%. तर सत्तेमध्ये गेल्यावरती जनतेचे अजून प्रश्न तुम्ही चांगल्या प्रकारे सोडवू शकता. असं हा गैरसमज आहे की सत्तेमध्ये गेलो आणि आता जी लोक चाललेत ना हे म्हणजे हे काय जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी भाजपमध्ये चाललेच नाहीत, ते वैयक्तिक स्वतःचा विकास करण्यासाठी चालले. आता मी हा ट्रेंडच बघतोय, जो कोण भाजपमध्ये जातोय मी नागरिकांच्या प्रश्न सोडवण्यासाठी मी भाजपमध्ये चाललोय. आज तुम्ही आमचंच उदाहरण घ्या. आदरणीय पवार साहेबांनी कित्येक मोठे नेते घडवले, खूप मोठे नेते घडवले, लोकांना पदं दिली, मंत्रिपदं दिली, सगळं काय दिलं. आणि आज जर ते भाजपमध्ये गेलेत ते काय म्हणतात नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी गेले. आदरणीय पवार साहेब हे सत्तेमध्ये 10-15 वर्ष सत्तेमध्ये हे कंटिन्यू असलेला व्यक्तिमत्व आहे.
तुम्हाला एवढी पदं देताना तुम्ही मंत्री होते, मग ते 10 वर्ष तुम्ही मंत्री असताना का नाही तुम्ही तुमच्या मतदारसंघामध्ये आणि तिथं कामं केली? तर ही फक्त बोलण्याची गोष्ट आहे. हे फक्त स्वतःच्या वैयक्तिक विकासासाठी हे भाजपमध्ये चाललेत आणि हे नागरिकांचे प्रश्न, हे प्रश्न हा फक्त सांगायचा डाव आहे, बाकी काही नाही. याच्यामध्ये बरीचशी जी विरोधी पक्षातली लोक आहेत, मी काँग्रेस म्हणेल, शरदचंद्रजी पवार गट म्हणेल आणि त्याचबरोबर ती उद्धव ठाकरे गट म्हणेल, शिवसेना. अशा तिन्ही पक्षातली लोकं जर पाहिली तर बऱ्यापैकी सत्तेमध्ये जात आहेत. ही बाकीची विरोधी पक्ष संपेल असं वाटतं का? पण कुठला पक्ष हा संपत नसतो. ही एक चळवळ असती. आज तुम्ही फक्त विचार करा, काँग्रेस आणि हे हे पण सत्तेमध्ये 70 वर्ष सत्तेमध्येच होते. हा चढ उतार येत असतो. ही लढाई एकदम सिंपल आहे. ही विचारांची लढाई आहे. तुम्हाला काँग्रेसी विचार हवेत का हे विचार, भाजपचे विचार हवेत? ही विचारांची लढाई आहे, जी विचारांनीच लढली गेली पाहिजे. आणि आता लोक काँग्रेस सोडून जे भाजपमध्ये चाललेले आहेत, त्यांना विचाराचं काही घेणं देणं नाही आहे. त्यांना फक्त स्वतःचा वैयक्तिक विकास हवा आहे. त्यांना कसं काय मी ईडीमधनं सुखरूप बाहेर येईल, माझ्यावरती कुठली गदा नाही आली पाहिजे, ह्या स्वतःच्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी हे तिकडं चाललेले आहेत. त्यांचं वैयक्तिक कुठलाच त्याच्यामध्ये हे म्हणजे की स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठीच ते तिकडं चाललेले आहेत. याच्यामध्ये बऱ्यापैकी खूप सारे मोठे-मोठे नेते देखील गेले आहेत. तर मोठी नेते म्हणजे लिस्टच आहे होती. हां. त्याचबरोबर एक प्रश्नही त्या असा उपस्थित होतो, जशी गेली तशी सध्या पुणे शहरात एक चर्चा अशी आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील, अजित पवार गट आणि शरद पवार गट, पुणे महानगरपालिकेसाठी. अशा वेळी काय तुमची भूमिका आहे? नाही, मी ही बातमी वाचली आणि नाही, माझं तरी वैयक्तिक मत असं आहे की मी आदरणीय प्रशांत दादांबरोबर आहे या संदर्भात. तुम्ही देखील संन्यास घेणार आहेत 5 वर्ष. संन्यास संन्यास नाही म्हणता येणार, पण मी राजकारणाचा तुम्हाला एवढं मी ठामपणे सांगतो की जर राष्ट्रवादी जर ह्याच्याबरोबर असं जर भाजपशी निगडीत कुठल्या पक्षाबरोबर गेली, तर मी ह्या पक्षात तरी थांबणार नाही, हे माझं ठाम मत आहे. कारण की ह्याच्यामध्ये एक विषय काय आहे की मी तुम्हाला जसं मागंही सांगितलं की आपण खरंच म्हणजे जेव्हा आदरणीय पवार साहेबांनी जेव्हा पक्ष वेगळं झाले, सगळ्या गोष्टी झाल्या, आम्ही खरंच भाजपला अंगावर घेतलंय. आम्ही खरंच सगळं आदरणीय पवार साहेबांसाठी सगळं काही केलेलं आहे. तीच प्रशांतदादांची भूमिका होती की बाबा आम्ही भाजपच्या विरोधात आंदोलनं केली आहेत. आम्ही अजितदादाच्या विरोधात आंदोलनं केली आहेत. हे सगळी आंदोलनं एवढी करायची आणि परत आपण एकत्र व्हायचं. मग आता एकत्र झालो तर जे कार्यकर्ते ठामपणे तिथं काम करत होते, सगळ्या गोष्टी करत होत्या, त्यांना काय न्याय देणार तुम्ही मग? म्हणजे असं होत नाही ते. एखादा कार्यकर्ता जर तळमळीने कुठं काम करत असतो, तर हे पक्ष नेतृत्वाचं काम आहे की त्याला आपण कशी संधी दिली पाहिजे किंवा काय केलं पाहिजे. त्यामुळं मला प्रशांतदादांची भूमिका खरंच पटली आणि मला खरं असं वाटत नाही की म्हणजे हे इथपर्यंत जाईल किंवा युती होईल किंवा काय. पण झालं तर माझी भूमिका क्लिअर असणार आहे की मी तिथं नाही राहू शकत. आपण असल्या विचारांबरोबर जाऊ, जे भाजपच्या विरोधात लढतायत आणि त्या भूमिकेशी आपण पुढे जाऊ. सध्याच्या स्थितीला पुणे शहरात कुठले मुद्दे असे आहेत की वाटतात की ते क्विक आणि तातडीनेच पूर्ण झाले पाहिजेत? पुण्यामध्ये मला 2 प्रश्न म्हणजे महत्त्वाचे असे वाटतात की ते पूर्ण झाले पाहिजेत, की आपली जी पहिले मेट्रोची जी आता आपली लाईन आहे, ती अजून लवकर विकसित झाली पाहिजे. भाजप करतंय. नाही, करताय नाही, तुम्हाला एक खरं सांगतो, मेट्रो हे भाजप म्हणते ना की आम्ही केलंय, हा सगळा त्याचा DPR हे ऑलरेडी काँग्रेसने अप्रूव्ह करून ठेवला होता. हे त्याच्यानंतर हे त्यांनी केलंय. एवढा एक मी तुम्हाला ठामपणे सांगतो की भाजप हे मार्केटिंग करण्यासाठी खूप म्हणजे हुशार पक्ष आहे. काँग्रेसने हा DPR पूर्ण मंजूर करून हे सगळं पुढं नेलेलं आहे. त्याच्यानंतर हे मेट्रोचं जाळं पुढं गेलेलं आहे. आणि हे जाळं थोडं लवकर वाईड का झालं पाहिजे, की बाबा आज जे आपण बघतो हिंजवडी किंवा खाराडी या मार्गामध्ये जे ट्रॅफिक आहे, ह्या जर लाईनी दोन्ही जर फास्टमध्ये डेव्हलप झाल्या, तर ट्रॅफिकचा प्रश्न आपला 100% सुटेल, अशी मनामध्ये भावना आहे. एक तातडीने झाला पाहिजे फक्त. हो. नाही, हा मेट्रोचा प्रश्न झाला पाहिजे, तातडीने सॉल्व्ह झाला पाहिजे. इलेक्ट्रिसिटीचा प्रश्न पुणे शहरामध्ये जो प्रॉब्लेम चालू आहे, जो तासनतास लाईट चालू आहे, तो प्रश्न सॉल्व्ह झाला पाहिजे. आता हे जे वॉटर जो आपल्याला पाण्याची टंचाई आहे, हा सगळा जो गंभीर प्रश्न उद्भवलेला आहे. तुम्ही जर बघितलं तर ज्या बऱ्याचशा टाक्या ज्या बांधण्याचं काम चालू आहे, ते टाकी बांधण्याचं काम जरा लवकर फास्ट गतीने झालं पाहिजे. कारण काही प्रभागामध्ये
पाणी फक्त 1च तास येते, काही प्रभागामध्ये 3 तास येतोय, काही भागामध्ये पाणीच येत नाहीये. तर सर्व लोकांना पाणी एक लेव्हलनी सगळ्यांना चांगल्या पद्धतीने पाणी मिळलं पाहिजे. हा प्रॉब्लेम पण महानगरपालिकेच्या माध्यमातून तातडीने सोडवला गेला पाहिजे. हे तुम्हाला मी प्रश्न विचारतोय, पुढची निवडणूक तोंडावर आहे म्हणून. त्याचबरोबर ती थोरात उद्यानासारखी उद्यानं वाचवण्यामागची काय कारणं वाटतात? थोरात उद्यान वाचवलंच आम्ही. नाही, त्या उद्यानासारखी अजून उद्यानं काय असतील तर ती वाचवण्यामागची कारणं काय नाही, वाटतात? आता आता उद्यान हे वाचलं गेलंच पाहिजे. आज उद्यानमध्ये जे आपल्याला ऑक्सिजन आणि ह्या सगळ्या गोष्टी भेटतात, हे फक्त आपण तिकडं जातो, त्यामुळं आपल्याला त्या ऑक्सिजनच्या माध्यमातून आपण तिथं चालतो, या सगळ्या गोष्टी आहेत. तर त्यामुळं ही उद्यानं वाचलीच गेली पाहिजेत. मी थोडंसं शेवटाकडे येतोय. तुमचा सर्वात आजपर्यंत जे काम केलं आहे त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी अडचण कुठली आली होती का? निर्णय घेताना असेल किंवा काम करताना जे असेल? अडचण नाही म्हणता येणार, पण लहानपणापासून आहे ना, संघर्ष हे बरंच आपण बघितलेलं आहे. तर त्यामुळं प्रत्येक प्रॉब्लेमला कसं टॅकल करायचं आणि काय करायचं आणि मनामध्ये कॉन्फिडन्स म्हणतो ना, तो नेहमी राहिलेला आहे. तर त्यामुळं मी प्रॉब्लेमकडे न बघता त्या सोल्युशनकडे बघतो, कसं सोडवता येईल आपल्याला. त्याच्यामध्ये मार्ग कसा आपल्याला काढता येईल, ते मार्ग काढून आपण पुढे जातो. त्याचबरोबर ते सध्या तुम्ही युवकांमध्ये काम करताय किंवा लोकांमध्ये काम करताय, तर एक संदेश काय द्याल युवकांना? तर युवकांना तेच सांगेल की तुम्ही चांगल्या पद्धतीने शिक्षण घ्या, शिक्षित व्हा, चुकीच्या व्यसनाकडे वळू नका, चुकीच्या विचारांकडे वळू नका. इथं लोक सगळी तुम्हाला चुकीचं शिकवायला बसलेली आहेत. धर्माधर्मामध्ये भांडणं लावणं, हे लोक खूप आज आपल्याला ॲक्टिव्ह झालेले दिसत आहेत. या सगळ्या फंद्यात न पडता आपण चांगलं एज्युकेटेड होऊया, चांगली लाईफ जगूया आणि पुरोगामी विचार घेऊन आपण पुढे जाऊया. कुठंही धर्माधर्मामध्ये भांडणं नाही लावायची, काय नाही करायचं, काही ह्या फांद्यात पडू नका. आयुष्य सुंदर आहे, त्याला अजून चांगलं बनवूया. अजूनही संग्राम बाबू भंडारेवरती वैयक्तिक राग आहे? नाही, तो राग असणारच ना. जो व्यक्ती असे स्टेटमेंट करून समाजामध्ये तेढ निर्माण करतो आणि काही युवक जर त्यांना असं सपोर्ट करत असतील, तर मनामध्ये प्रश्न येतो की युवक चुकीच्या वाटेवर चाललाय. युवकांना आपण राईट ट्रॅकवर आणणं खूप गरजेचं आहे, की हा ट्रॅक त्यांना कधी पुढं पुढं त्यांना काही संधी किंवा काही उपलब्ध करून देणार नाही. समाजामध्ये भांडणं लावणं, हे करणं, हे एका कीर्तनकाराचं काम नाही आहे. कीर्तनकाराने चांगले संदेश, आपले जे संत जे मागं होते त्यांचे चांगले विचार ते लोकांपर्यंत मांडले पाहिजेत. हे असले विचार देऊन तुम्ही समाजामध्ये फक्त तेढच निर्माण करणार. 5 वर्षाचं काही विजन आहे आखलेलं? निवडणूक चांगली होईल म्हणजे काय पण पडसाद काय पण उमटतील, पॉझिटिव्ह असेल निगेटिव्ह असेल, तरी काही कामाची काहीतरी? नाही, कामाचं माझं मी आता जे लोकांमध्ये फिरतोय किंवा हे करतोय, तर मला असं लोकांकडनं वाटतं की बाबा की 24/7 आम्हाला कोण अवेलेबल आहे आणि कोण आमचे प्रश्न सोडवतोय, एक हेल्पलाईन नंबर वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी मला लोकांकडनं जेव्हा मी फिरतोय ना, तेव्हा जाणवत आहे. नक्की जेव्हा जर संधी भेटली जाईल तर 24/7 एक हेल्पलाईन नंबरच्या माध्यमातून प्रभागामध्ये कोणालाही काही अडचण असू, तो नंबर तिथं आपण ओपनली डिस्प्ले करायचा. तुम्हाला काय अडचण असेल तुम्ही या नंबरवर फोन करा, तुमचे प्रश्न हे सोडवलेच जातील. किंवा एक काय असतं माहिती का, नागरिकांना आपले प्रॉब्लेम सांगायचे असतात, कोणतरी ऐकणारं पाहिजे असतो किंवा हो मी करतो, करून देतो किंवा काय करतो. इथं होतंय काय ना, नागरिकांना ॲक्सेस जर नाही भेटला तर नागरिक तेव्हा चिडतात. तर त्यामुळं या हेल्पलाईन नंबरच्या माध्यमातून माझा हा प्रयत्न असेल की कुठलाही प्रॉब्लेम असू द्या, आम्ही तुमच्यासाठी आहोत, नक्की सोडवण्याचा प्रयत्न करू, निराश तुम्हाला करणार नाही, हा शब्द त्या माध्यमातून आपण नागरिकांना देऊ. कधी पवारसाहेबांची डीपमध्ये भेट झाली आहे मोकळ्या वेळेत? पवार साहेबांबरोबर माझी 5 वेळा भेट झाली. निवांत म्हटलं मी. त्याच्यामध्ये 2 वेळा माझी निवांत भेट झाली. दिल्लीमध्ये ती भेट झाली होती. जेव्हा माझं 2 वर्ष मी युवकचा अध्यक्ष, माझी टर्म संपली, मी तेव्हा त्यांना कार्य अहवाल दिला होता. तो कार्य अहवाल बघितल्यानंतर त्यांनी माझी आंदोलनाचीच प्रशंसा केली होती, की तू एवढे आंदोलनं घेतो, एवढं हे करतो. एक आंदोलनाची मी त्याच्यामध्ये हे करतो,
कॅबिनेट मिनिस्टर आमच्या कोथरूडचे आमदार चंद्रकांत दादांनी जेव्हा खासदारकीची इलेक्शन होती तेव्हा ते म्हणले होते की असं चुटकी वाजून की नाही का पवार साहेबांचं राजकारण आता संपलं, आम्हाला पवारांना संपवायचं, असं ते चुटकी देऊन त्यांनी बारामतीमध्ये ते वक्तव्य केलं होतं. आणि जेव्हा खासदारकीची इलेक्शन झाली साहेबांना 10 पैकी 9 जागा भेटल्या, तर तेव्हा मी तिथं कोथरूड मतदारसंघामध्ये फ्लेक्स लावला होता की पवार साहेबांना हरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांसाठी फक्त एकच वाक्य, काही करा पण पवार साहेबांचा नाद करू नका. तर तो उत्तर मी त्या ठिकाणी दिलं होतं. काय आहे की पवार साहेब मोठे नेते आहेत, आपण असं चुटकी वाजून त्यांना आव्हान देणं किंवा काय करणं, एवढं तो ॲरोगन्स लेवल हाय होता त्याच्यामध्ये. तर तेच एक कार्यकर्ता म्हणून ती भावना म्हणून मी तिथं त्यांच्या विरोधात तिथं आंदोलन केलं होतं. ते पवार साहेबांनी ते बघितलं आणि पवार साहेब म्हणले की चांगलं काम करतोयस आणि तसंच करत राहा, आम्ही तुझ्या पाठीमागे 100% आहोत. एखादा एवढा मोठा नेता जेव्हा आपल्याला असं बोलतो, तर ज्या पॉवरने आपण काम करतो ती पॉवर 100 पटीने वाढते. तर त्यामुळं तो पवार साहेबांचं एक वाक्य माझ्या मनामध्ये खरंच ती खूप मोठी जागा करून गेला. आणि का म्हणजे एखादा नेता कसा कार्यकर्त्याच्या पाठीमागं थांबतो, त्या ठिकाणी मला त्या दिवशी खरंच अनुभव आला. पाहिलेलं स्वप्न काय? माझं स्वप्न हेच आहे की प्रभागामध्ये नागरिकांनी यावेळी संधी द्यावी. पक्षश्रेष्ठींनी नक्की विचार करावा की बाबा हा कार्यकर्ता 5ही वर्ष तिकडं राबलेला आहे, कष्ट केलेले आहेत. हे बघा, निवडून येईल न येईल ही वेगळी गोष्ट आहे, हे नागरिकांच्या हातात आहे. पण एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून मी तिथं राबलेलो आहे. आणि तिथं जर संधी नागरिकांच्या म्हणजे पक्षश्रेष्ठींनी जर आपल्याला ती संधी दिली, तर त्या संधीचं सोनं करू आपण. निवडणुकीसाठी पुणे शहरात जर लढवायची असेल निवडणूक, खूप सारा मोठा खर्च लागतो. खर्च लागतो, पण म्हणजे देवाच्या ह्याने मला माझा मित्रपरिवारानं तो खूप चांगला भेटलेला आहे. काही लोकांना पैसे देऊन कार्यकर्ते आणावे लागतात, पण माझा मित्रपरिवार चांगला असल्यामुळं माझे मित्र माझ्यासाठी काही अपेक्षा न ठेवता माझ्याबरोबर काम करतील. आणि आपण काही हे बघा, हे आपण खोटी आश्वासनं लोकांना देणार नाही आणि आत्तापर्यंत दिली नाही. आपण हे जे आता जे तो ट्रेंड आहे, पैसे घ्या आणि मतं द्या, ह्याच्यामध्ये आपल्याला पडायचं नाही. प्रामाणिकपणे प्रचार करायचा. नागरिकांचे जे काही प्रश्न सोडवलेत ते नागरिकांसमोर मांडायचे. मत द्यायचं न द्यायचं हे नागरिकांच्या हातात आहे. पण आपण आपले प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत आणि शेवटी नागरिक ठरवतील. कारण नागरिक बघत असतात की कोण 5 वर्ष काम करते आणि कोण नाही करत. आजच्या चर्चेच्या माध्यमातून काय आव्हान कराल, जे काही लोक पाहतील हा व्हिडिओ त्या लोकांसाठी? आव्हान हेच असेल की बाबा, एक सर्वसामान्य कुटुंबातून आलेलो आहे, खूप संघर्ष केलेला आहे. आणि संघर्ष म्हणा, लोकांचे प्रश्न सोडवण्यामध्ये किंवा बरीचशी चुकीच्या विचाराच्या विरोधात आंदोलनं केलेली आहेत. आणि प्रभागामध्ये आता एक संधी द्यावी असं मी पक्षश्रेष्ठींना सांगेन आणि हाच एक आव्हान आहे. नक्कीच. तुम्ही खरं तर या ठिकाणी आलात किंवा आतापर्यंत काही आंदोलनं केली आहेत, सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला मिळाली किंवा सगळ्या सविस्तर चर्चा झाली. तुमचा वेळ दिला त्याबद्दल मी #वैयक्तिकडनं खूप खूप धन्यवाद देईल. थँक्यू. तर आपण आत्ता जी चर्चा केली आहे, तुम्ही इथपर्यंत पाहिलं म्हणजे तुम्हाला सगळी चर्चेचं सार मला नाही वाटत की परत पुन्हा याला सांगितलं पाहिजे. तरीही एक व्यक्ती 11वीपासून राजकारणामध्ये काम करतो आहे, त्यानंतर पुणे शहराची जबाबदारी असेल, त्यानंतर परत पुन्हा एकदम डीपमध्ये कोथरूडमध्ये काम असेल आणि त्यानंतरची आत्ता पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी इच्छुक असणारे गिरीशजी आहेत. त्यांनी केलेली कामं असतील, आंदोलनं असतील आणि त्याचबरोबर ती लोकांमध्ये जाऊन जी काही प्रभागामध्ये किंवा अजून काही आपल्याला गार्डन वाचली पाहिजेत, अजून काही विकास झाला पाहिजे किंवा कशा पद्धतीनं घडलेली कामं पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे जलद गतीने सुरुवात झाली पाहिजे या हेतूनं अधिकाऱ्यांशी संवाद असेल, नागरिकांमधला संवाद असेल, दोघांना तिघांना एकत्र करून कामं करण्याची जी स्टाईल आहे किंवा आंदोलनाची स्टाईल आहे, या सगळ्या गोष्टी आपण इथे डिस्कस केल्यात. तुम्ही देखील इथपर्यंत पाहिलीत त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद देईल. त्याचबरोबर ती तुम्हाला आजचा पॉडकास्ट कसा वाटला, आजची चर्चा कशी वाटली आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून कळवा. आणि त्याचबरोबर ती यानंतर तुम्हाला कोणाला ऐकायचं आहे आणि आमच्या काही गोष्टी चुकत असतील तर आम्हाला त्या देखील कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा. धन्यवाद.